हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल मॅजिक अँड फेरी अँड माय नेम इज रुपाली. आणि आज मी तुम्हाला घटक नियोजनविषयी हा व्हिडिओ बनवलेला आहे. मला कमेंटमध्ये सांगितलं होतं की घटक नियोजनवर व्हिडिओ बनवा, तर मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि ह्याच्यामध्ये मी माझे स्वतःचे काही नोट्स ह्यामध्ये बनवलेले आहे आणि ते एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आधी मी तुम्हाला घटक नियोजनविषयी माहिती देण्याआधी मी तुम्हाला थोडक्यात नियोजन म्हणजे काय हे पहिलं तुम्हाला कळलं पाहिजे. नियोजन म्हणजे आपण प्लॅनिंग म्हणतो, बरोबर. तर व्यक्तीच्या जीवनामध्ये ते व्यावहारिक असो किंवा वैयक्तिक म्हणजे पर्सनल जीवनात प्रत्येक बाबतीसाठी नियोजनाची आवश्यकता असते. आता लग्न समारंभ घ्या, म्हणजे लग्न कार्यासारखा एखादा प्रसंग असो किंवा प्रवास असो किंवा इतर कोणताही धार्मिक वा सांस्कृतिक कार्यक्रम असो, व्यक्तीच्या किंवा कुटुंबाचा महिन्याभराचा खर्च का असेना तर तो नियोजन केल्याशिवाय चालू शकत नाही, बरोबर. अर्थात आपल्याला नियोजन करायचं म्हणजे आपल्याला आधी त्या गोष्टीचा सगळा विचार करावा लागतो, बरोबर. आणि आता आपण परीक्षेमध्ये घ्या, परीक्षेमध्ये आपल्याला पास व्हायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला खूप सारी मेहनत घ्यावी लागते, अभ्यास करावा लागतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करूनच आपण परीक्षेसाठी आपण तयार होतो. आणि आता आपण बघायला गेलं तर शिक्षक म्हणून आपण जर विचार केला तर आपल्याला शैक्षणिक क्षेत्रात पण नियोजनाला जास्त महत्त्व आहेत. कारण की शिक्षक, मुख्याध्यापक यांना शाळा म्हणजे सुरू झाल्यापासून ते नियोजनाच्या कामाला त्यांना लागावं लागतं, ओके. आणि आपल्याला कोणतंही उद्दिष्ट डोळ्यासमोर असेल आणि तर जे गाठायचं असेल तर आपल्याला पहिलं नियोजन करावं लागतं. तसंच शिक्षकालासुद्धा आपल्याला अध्यापन प्रक्रिया जी सुरळीत होण्यासाठी किंवा त्याची सगळी उद्दिष्ट त्याचं जे पूर्ण होण्यासाठी त्यांना नियोजन पहिलं करावं लागतं. तर नियोजन केल्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही. आणि नियोजनमध्ये आता तुम्ही बघू शकता की ह्यामध्ये नियोजनमध्ये 3 प्रकार आहे. एक वार्षिक नियोजन, घटक नियोजन आणि पाठ नियोजन. तर पहिली पायरी आहे नियोजनाची वार्षिक नियोजन, ह्याला आपण ॲन्युअल प्लॅनिंग म्हणतो. आणि दुसरी आहे घटक नियोजन, घटक नियोजनलाच युनिट प्लॅन म्हणतात. आणि पाठ नियोजन आहे हे तिसरी पायरी, त्याला आपण लेसन प्लॅन म्हणतो. तर आता मी इथे घटक नियोजनवर हा व्हिडिओ बनवलेला आहे. घटक नियोजनला मासिक नियोजन पण म्हणतात, दुसरा त्याला मासिक नियोजन पण आपण म्हणू शकतो. तर आता इथे मी काही महत्त्वाचे पॉईंट्स इथे लिहिलेले आहेत. तर वार्षिक नियोजनानंतर दुसरी पायरी घटक नियोजनाची आहे. हे जे सेंटेन्स आहे ना, दुसरी पायरी, ही तुम्हाला रिकाम्या जागी पण परीक्षेला विचारली जाते की वार्षिक नियोजनानंतर डॅश डॅश पायरी घटक नियोजनाची होईल. मग ती दुसरी का तिसरी हे तुम्हाला इथे लिहायचं. तर ही तुम्ही लक्षात ठेवा की वार्षिक नियोजनानंतर दुसरी पायरी घटक नियोजनाची होईल, ठीक आहे. तर एकेका घटकाच्या अध्यापनातून उद्दिष्ट साध्य करावी लागतात. म्हणजे एक घटकाच्या अध्यापनातून उद्दिष्ट साध्य करीत वार्षिक नियोजनातील उद्दिष्ट साध्य करावी लागतात. म्हणजे आपण जे ॲन्युअल प्लॅनमध्ये जे काही उद्दिष्ट दिलेली आहे म्हणजे त्याला धरून आपल्याला घटक नियोजनाचे उद्दिष्ट साध्य करावी लागतात. आता पाठ्यपुस्तकातील निर्जीव मजकुराला घटक नियोजनामुळे सजीव बनवता येतं. आता एखादा पाठ घ्या, त्या पाठामध्ये सपोज आपण कविता घेतली तर ती कविता वाचली, बरोबर. तर ती वाचताना तुम्हाला जस्ट तुम्ही सुरुवातीला गेले तर तुम्हाला काही कळणार नाही. जर त्यासाठी तुम्हाला मुलांसमोर ती प्रेझेंट करायची, ती मुलांसमोर शिकवायची, तर तुम्ही कसं कराल. तर मुलांना प्रिव्हियस नॉलेज विचारणार, मुलांना तुम्ही शैक्षणिक साधने दाखवाल, शैक्षणिक काही अनुभव द्याल, काही प्रश्न विचाराल, त्याचे मूल्यमापन कसे करणार, ह्या सगळा विचार करून तुम्ही त्या निर्जीव मजकुराला तुम्ही सजीव बनवता. ते कशामुळे, तर घटक नियोजनमुळे. म्हणजे घटक नियोजन अर्थात आपल्याला काय करायचं आहे, थोडक्यात बोलायचं झालं की घटक नियोजन म्हणजे तुम्हाला मराठी विषयात बघा गद्य, पद्य, व्याकरण, निबंध, स्थूल वाचन असे काही म्हणजे भाग आहेत मराठी विषयामध्ये. आता आपण गद्यमधला भाग घेतला, पद्यमधला घेतला किंवा व्याकरणमधला भाग शिकवायला मुलांना घेतला
तर तो जो आपण त्यातला पण आपण कोणता एक घटक निवडतो. घटक म्हणजे कसा, गद्य पद्य हा माझा घटक आहे, पण त्यातला मी जो भाग मुलांना शिकवणार, मग त्या भागाचं तुम्ही कसं नियोजन करणार, ते मुलांसमोर कसं प्रेझेंट करणार, काय काय मुलांना, कोणते मुद्दे मुलांना तुम्ही शिकवणार, आणि त्यामध्ये मुलांना म्हणजे ज्ञान आकलन किंवा रसग्रहण म्हणतात ना, त्या गोष्टी मुलांना समजणार का, जो काही तुम्ही तो घटक शिकवणार, त्या घटकमध्ये पण जो काही कंटेंट तुम्ही मुलांना शिकवणार, मग तो तुम्ही कशा प्रकारे मुलांना इंटरेस्टिंग पद्धतीने शिकवणार, काय काय तुम्ही शैक्षणिक साधने दाखवाल, कसं तुम्ही मुलांसमोर प्रेझेंट कराल, ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन तुम्हाला घटक नियोजनमध्ये केलं जातं. बरोबर. तर इथे मी थोडक्यात लिहिलेलं आहे की मराठी विषयात गद्य पद्य व्याकरण निबंध स्थूल वाचन अशा प्रकारे पाठ्यक्रमाचे विभाजन करून त्यांना घटक संबोधले जाते. राईट. त्याला आपण घटक संबोधले. आपण बघा फळ्यावर लिहितो मुलांना की विषय मराठी आणि खाली आपण लिहितो घटक. घटक काय आहे, तर गद्य आहे का पद्य आहे का व्याकरण म्हणून तुम्ही शिकवणार आहे, घटक म्हणून तुम्ही लिहिता ना पुढे. बरोबर. त्यालाच आपण घटक नियोजन म्हणजे तोच घटक. आता इथे तुम्ही बघा, विविध पाठातील आशयाची, उद्दिष्टाची आणि अनुभवाची समानता लक्षात घेऊन जर त्याचे एकत्रीकरण केले तर त्यालाच घटक असे म्हणतात. बरोबर. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की जसं मी पद्य घेतलेलं आहे, तर त्या पद्यामधला जो काही माझा पाठात म्हणजे त्याच्यातली तो आशय आहे, त्या आशयामध्ये काय काय उद्दिष्ट आहे, काय काय अनुभव दिलेले आहेत, ते सगळ्या गोष्टीचं म्हणजे एकत्रीकरण आपण करतो आणि ते त्याचा जो आपण नियोजन करतो, पहिला त्याचा अभ्यास करतो त्या आशयावर, त्या पाठावर किंवा त्या कवितेवर, आणि त्यामध्ये काय उद्दिष्ट दिलेले आहेत त्या पाठात, त्या कवितेमध्ये किंवा त्या व्याकरणाचा पण भाग घ्या, तर त्या गोष्टीचा आपण त्याला एक समानता आणतो, त्यांची म्हणजे एकत्रीकरण आणतो आणि तसं आपण मुलांना शिकवतो. बरोबर. याला घटक असे म्हणतात. आता पुढे अजून बघू, तुम्ही हे बघू शकता घटक नियोजनचा अर्थ. इथे एक्झामला आपल्याला विचारता घटक नियोजन म्हणजे काय, तर तुम्ही ही व्याख्या लिहू शकता की पाठांश पृथक्करण आणि उद्दिष्ट व त्याची स्पष्टीकरणे, अध्ययन अनुभवतील शैक्षणिक साहित्य व मूल्यमापन या मुद्द्यांचा विचार करून जे अध्यापनाचे नियोजन करतात त्यास घटक नियोजन म्हणतात. बरोबर. म्हणजे आपल्याला पाठांशचे जे काही आहे म्हणजे पाठ किंवा कविता, त्याचं उद्दिष्ट काय आहे, त्या कवितेचं किंवा त्या पाठ्याची म्हणजे उद्दिष्ट काय आणि त्याचं स्पष्टीकरण जे आपण कसं देणार, काय काय आपण अध्ययन अनुभूती सांगणार, काय काय शैक्षणिक साहित्य वापरणार, कसं त्याचं मूल्यमापन करणार, ह्या सगळ्या मुद्द्यांचा आपण विचार करतो, त्या अध्यापनाचं नियोजन करतो, त्याप्रमाणे अध्यापनाचं आपण नियोजन करतो, त्याला घटक नियोजन असे म्हणतात. तर ही मी ते व्याख्या पण तुम्हाला आता जस्ट थोडक्यात एक्सप्लेन केलेली आहे. आणि आता तुम्ही घटक नियोजनची आवश्यकता का आहे. बरोबर. आता तो घटक आहे, जसं पद्य किंवा गद्य म्हणजे पाठ किंवा कविता आहे. बरोबर. घटक म्हणून तर तो आपण मुलांना काय शिकवायचं त्याच्यामध्ये, मग त्या शिकवण्याचे मुद्दे काय आहे त्याच्यात, म्हणजे काय शिकवायचे आणि का शिकवायचे आहे, म्हणजे त्या पाठ मुद्द्याचे उद्दिष्ट व स्पष्टीकरण आपल्याला सांगायचं आहे आणि ते कसं शिकवायचं आहे. मग कसं शिकवाय, मग त्याच्यामध्ये आपण अध्ययन पद्धती कोणकोणत्या वापरणार, मुलांना कोणत्या अध्यापन पद्धती आपण वापरणार, कशा पद्धतीने, म्हणजे ज्ञाताकडून अज्ञाताकडे आपण म्हणतो ना अध्यापन पद्धती, टीचिंग मेथड्स वगैरे कोणकोणत्या आपण यूज करणार, कसं शिकवायचं ह्याचा अर्थ तो होतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपण अध्ययन अनुभव म्हणजे त्यांना प्रिव्हियस नॉलेज तुम्ही काय विचारणार, त्याला शैक्षणिक साधने काय काय दाखवणार, कोणते पिक्चर दाखवणार, कोणतं तुम्ही मॉडेल मुलांसमोर प्रेझेंट करणार, कसं प्रेझेंट करणार, त्या घटक तो जो तुम्ही घटक शिकवणार आहे त्यावर, आणि त्याची उद्दिष्ट साध्य झाले की नाही, त्याचं मूल्यमापन कसे करणार, म्हणजे जेवढा तुम्ही तो घटक घेतला आहे मुलांना कसा शिकवायचा, काय काय विचारायचं आहे आणि त्याचं मूल्यमापन इव्हॅल्युएशन कसं करणार, म्हणजे ते मुलांना तो घटक समजला आहे का. बरोबर ना. तो घटक पूर्ण समजून झाल्यावर तुम्ही मुलांना काही प्रश्न विचारणार, मग तो मुलं बरोबर उत्तरे देतात आहे का, म्हणजे ते मूल्यमापन बरोबर होतं आहे का, ती उद्दिष्ट आपली साध्य झालेली आहे का, ते ह्या नियोजनामध्ये आपण बघू शकतो. ही घटक नियोजन आराखड्यातील मुद्दे, म्हणजे जो घटक नियोजन आपण महत्त्वाचे मुद्दे काय काय आहे, तर पाठांश पृथक्करण, उद्दिष्टांचे स्पष्टीकरण, शैक्षणिक अनुभव, शैक्षणिक साधने आणि मूल्यमापन हे त्याचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. सुरुवात म्हणजे घटक नियोजनचा शेवटचा बघितला तर टप्पा हा मूल्यमापन असतो.
ठीक आहे. आणि घटक नियोजनाचे फायदे इथे मी लिहिलेले आहे. तर हा एक तुम्हाला प्रश्न एक्झामला विचारतात, घटक नियोजनाचे फायदे काय असू शकतात. तर ह्यात मी थोडक्यात काही लिहिलेले आहे की अध्यापनातील तुटकपणा जाऊन त्यात सलगता, सुसंगता व एकात्मता येते. बरोबर. म्हणजे सलगता अध्यापनात म्हणजे जे मुलांना आपण शिकवताना कशी एक जेव्हा आपण घटक नियोजन करतो तर मध्ये आपल्याला न अडखळता अध्यापनात काही म्हणजे अडथळा न येता ती सलगता आणि एकात्मता निर्माण होते आणि अध्यापनातील उद्दिष्ट साध्य होतं. म्हणजे आपल्याला कोणते उद्दिष्ट साध्य करायचे आहेत, म्हणजे जे मुलांना मला समजवायचे ते मुलांना कशा पद्धतीने मी समजवणार, ती त्या पाठातला तो उद्देश मुलांपर्यंत कसा म्हणजे पोचणार, त्याचं नियोजन मला घटक नियोजन केल्यावरच ते मुलांना म्हणजे झालं की नाही ते साध्य होतं. जेव्हा तुम्ही मुलांना शिकवणार तेव्हा तुम्हाला त्या घटक नियोजन तुम्ही जे केलेलं आहे ते उद्दिष्ट तुम्हाला कळतं की ते उद्दिष्ट माझी साध्य झालेली आहे. आणि अध्यापन प्रक्रिया चांगली करण्यास मदत होते. बरोबर. आणि निश्चित दिशेने जाऊन वेळ वाचविता येतो. बरोबर. जर आपण नियोजन केले नाही तर ते अध्यापन पण चांगलं होणार नाही आणि ते व्यवस्थित दिशेने जाऊन आणि आपल्या जो वेळ आहे आपला शिकवायचा त्या वेळेमध्ये ते पूर्ण होऊन जाणार आणि आपले काम तंतोतंत आणि नियोजनाप्रमाणे झाले किंवा नाही हे शिक्षकांना तपासून पण पाहता येते आणि विद्यार्थी शिक्षक यांच्यात विशाल दृष्टिकोन निर्माण करण्यास मदत होते. बरोबर. तर आता हा झालं घटक नियोजनचे फायदे. आणि मी थोडक्यात परत तुम्हाला सांगते की घटक नियोजनमध्ये जो पाठ आहे, सपोज तो पाठ 1-2 पानाचा आहे. बरोबर. आणि त्या पाठामध्ये तुम्हाला तर 40 मिनिट्समध्ये तुम्ही तो पूर्ण पाठ एवढा तर मुलांना नाही शिकवणार. तुम्ही अर्धं कंटेंट मुलांना घेणार, थोडा आशय. आता जेव्हा मी घटक नियोजन करणार, जेव्हा मी तो प्लॅनिंग बनवणार तर त्याच्यामध्ये सपोज आता माझा एक पाठ आहे तर त्या पाठाला मला किती तास द्यायचे आहे, त्या पाठाला मला 6 तास द्यायचे किंवा 6 तास सपोज द्यायच्यात एका पाठाला, पण तो मी 2 तास तरी द्यायचे. तर तो पाठाला मला 2 तास द्यायचा आहे आणि तो मला थोडाच मी कंटिन्यू आधी मुलांसमोर तो शिकवणार. बरोबर. पूर्ण पाठ मुलांना शिकवणार का आपण? नाही. आणि तो होणार पण नाही एका पिरियडमध्ये. बरोबर. किंवा 40 मिनिट्समध्ये तो होणार पण नाही शिकवा आणि मुलांना त्यातलं काही कळणार पण नाही. तर तो 40 मिनिट्समध्ये मला त्या पाठातला मी एवढा भाग मी मुलांना आधी शिकवणार, एवढं कंटेंट समजलं ना. आता सपोज हा पूर्ण पेज आहे पाठाचं, तर मी त्यातला एवढा कंटेंट मुलांना आधी शिकवणार. बरोबर. एका 40 मिनिट्समध्ये. बरोबर. त्या पाठाचा 40 मिनिट्समध्ये मुलांना आणि दुसऱ्या दिवशी उरलेला पाठ मी परत मुलांना शिकवणार. असं करून तो पूर्ण पाठ माझा त्या पूर्ण पाठाला मला किती वेळ लागणार? 1 तास, 2 तास, 2 तासाचा लागणार. सपोज 2 तास लागणार. बरोबर. ओके. तर मी आता हा पाठ घेतला मी 40 मिनटामध्ये. तर 40 मिनटामध्ये मुलांना ह्यातला हाच कंटेंट जो मुलांना पूर्णपणे समजून सांगणार. त्यांना पहिलं मी त्यांचं पूर्वज्ञान म्हणजे प्रिव्हियस नॉलेज त्यांच्याकडून घेणार. त्यांना कशा शैक्षणिक साधने कोणकोणती मी वापरणार, काय त्यांना प्रश्न विचारणार, काय म्हणजे अध्ययन अनुभव सांगणार. त्याच्यानंतर मला ज्या पाठातले पूर्ण उद्देश ते मी त्या 2 तासामध्ये जी तासिका तासिका म्हणतात. घटक नियोजनमध्ये आपण एक तासिका बनवतो आणि त्या तासामध्ये मला तो पाठ पूर्ण करायचा आहे. आणि तुम्ही तर आणि बाकीचं तुम्ही म्हणतात ना हे पाठ नियोजन म्हणजे लेसन प्लॅनिंग तो वेगळा. तो फक्त एवढ्याच कंटेंटचा तुम्हाला बनवायचा असतो लेसन प्लॅन. ज्या दिवशी तुम्ही हा कंटेंट तुम्हाला शिकवायचा तेवढाच तुम्ही बनवणार. आणि घटक नियोजन म्हणजे तुम्हाला सपोज आता कविता झुळूक नाही सॉरी ते कविता झुळूकमध्ये जास्त मी येते कारण की त्याला माझे खूप छान व्ह्यूज मिळालेले आहे. तर सपोज ती कविता तर आपण एवढीशी कविता ती पूर्ण एका 40 मिनिट्समध्ये पण मुलांची शिकून आपण शिकवू शकतो. पण जर पाठ आहे तो एवढा 2 पेजेसचा पाठ आहे. बरोबर. 1 आणि 2 असा 2 पेजेसचा पाठ दिलेला आहे आपल्याला. बरोबर. धडा.
तर तो धडा माझा एका 40 मिनिट्समध्ये मी मुलांना हा पूर्ण धडा शिकवणार का? नाही. पहिला एक पेज शिकवणार किंवा त्या पेजमधलं पण मी एवढा कंटेंट आधी शिकवणार. आता सपोज आता मला धड्याचं कोणतं नाव आता मी नाही घेऊ शकत, तर कोणतं पण आता आपण एखादा धडा घेतला समजा, आपण माझ्याकडे काही पुस्तक आहे DLEDचं मी तुम्हाला दाखवते. हे तुम्ही बघू शकता DLEDचं. हे बघा आता जसं घटक इथे संत काव्य दिलेलं आहे बरोबर, पण ह्या संत काव्याला मला किती तासिका द्यायच्या? 3 तास मला द्यायच्यात बरोबर. सलग 3 तास मी मुलांना शिकवणार का हा घटक? नाही बरोबर. मराठीला सलग 3 तास आपल्याला मिळेल का एका दिवसात? नाही. तर मला संत काव्याला 3 तासामध्ये हा संत काव्य मुलांना शिकवायचा इयत्ता 6वीला बरोबर. मग मी ते कसं करणार? तर तो पहिल्यांदा त्याचं एक घटक नियोजन बनवणार बरोबर. पण त्या घटक नियोजनमध्ये मी मुलांना 3 तासाचा हा जो संत काव्य आहे त्याच्यामध्ये 40 मिनिट्स असे मला पिरियड्स घ्यावे लागणार बरोबर मुलांना शिकवायला. आता तुम्ही ते बघू शकता, हा आराखडा दिलेला आहे. हे इथे उपघटक ह्या संत काव्यामध्ये संत भैमाबाई, संत निर्मळा, फादर थॉमस, आणि इथे उद्दिष्ट आपल्याला त्याच्यामध्ये काय काय साध्य करायचं आहे. उद्दिष्ट तर ज्ञान आणि आकलन बरोबर. संतांच्या वेगळ्या धार्मिक आणि सामाजिक परिस्थितीचा आपल्याला परिचय करून द्यायचा आहे. संतांनी केलेल्या धार्मिक, सामाजिक आणि भाषिक, वाङ्मयीन आणि एकूण सांस्कृतिक कार्याचा परिचय करायचा आपल्याला. संतांची विचारसारणी, त्यांनी प्रतिपादिलेले सिद्धांत व मूल्य यांचा परिचय, जुन्या मराठी भाषेच्या शब्दांचा परिचय, संतांच्या काव्य वैशिष्ट्याचा परिचय. म्हणजे माझे ही उद्दिष्ट मला साध्य करायच्या, ज्ञान आणि आकलन बरोबर. तर घटक रसग्रहण काय असणार आहे त्यामागे? भक्ती आणि शांत रसाची अनुभूती, संतांच्या काव्यातील विविध प्रकारच्या काव्यगुणांच्या आणि सौंदर्याची जाणीव, भावुकता आणि प्रसाद, अनुभूतीचा सच्चेपणा, अलंकाराचा उपयोग, सुभाषिक वचने, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करण्याचे कौशल्य इत्यादी. तर तुम्ही बघू शकता हे उपघटक, त्याचे तासिका दिलेले, ते ज्ञान आणि आकलनला, मूल्यमापनला आणि एकूण. हे तुम्ही बघू शकता. हे माझ्या DLEDचं बुकमध्ये होतं हे घटक नियोजनचं. बघायला गेलं तर हा पाठ खूप मोठं आधी लेंदी दिलेला आहे. तर मी यातले काही तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट्स याच्यामध्ये आता डिस्कस केलेले आहे. आणि दुसरं पण बघू शकता इथे मुलांना शब्दाच्या जाती शिकवायच्या. तर मला इथे एकूण तासिका इथे 20 दिलेले आहेत. तर उपघटक शब्दांमध्ये विकारी, अविकारी त्यांचे प्रकार. उद्दिष्ट मला काय आहे? ज्ञान आणि आकलन, शब्दाचा अर्थ, शब्दाच्या जाती आणि यांचा परिचय, शब्दांच्या प्रमुख जातीचा परिचय, शब्दांच्या विकारी आणि अविकारी जातीची लक्षणे, वैशिष्ट्य, व्याख्या यांचा परिचय. उपयोजन कसं करायचं ह्याचं हे तुम्ही बघू शकता. लक्षणावरून शब्दाच्या जातीची ओळख, हे रसग्रहण, आणि कसं मी तो चार्ट बनवू शकते ह्या तासिका हे तुम्ही बघू शकता. एकूण इथे कसं बनवलेलं आहे हे घटक नियोजन ह्यावर. पण हे झालं म्हणजे तुम्ही घटक नियोजन अशा पद्धतीने पण बनवू शकता. किंवा थोडक्यात सांगायचं झालं तर घटक नियोजन करताना तुम्हाला पहिला तो पाठ तुम्हाला 1 तासाचा आहे, 2 तासाचा आहे, तर तुम्ही कसा डिवाईड करणार, किती मिनिटामध्ये, म्हणजे अर्धा करून तो शिकवणार बरोबर. आणि तो अर्धा कंटेंट तुम्ही शिकवता. मग त्याच्यामध्ये तुमची प्रमुख उद्दिष्ट काय आहे, तो त्यामध्ये मुलांना तुम्ही काय म्हणजे अनुभव देणार आहात, काय प्रिव्हियस नॉलेज सांगणार आहात, कोणती शैक्षणिक साधने वापरणार आहात. थोडक्यात बघायला गेलं तर घटक नियोजन हेच आहे. कारण की मी हे बुक वाचले तर मला थोडं कन्फ्युजन होतं. पण थोडक्यात म्हणायला जायचं घटक नियोजन म्हणजे खूप साध्या पद्धतीत आणि सोप्या भाषेत बघायला गेलं तर खूप सोपं आहे. फक्त धडा समोर घ्या, की त्या धड्याचा एक धडा तुम्हाला किती तासामध्ये पूर्ण करायचा आहे, एक धडा. आणि त्या धड्यामध्ये तर तुम्ही 40 मिनिट्समध्ये तुम्हाला तो पूर्ण धड्याला एकूण किती 40 मिनिट्समध्ये तो एकूण किती त्याला तासिका लागणार आहे बस. आणि काय त्याच्यामध्ये उद्दिष्ट आहे तुम्ही बघू शकता. हे मी थोडक्यात दिलेलं आहे.
एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला फिलिंग द ब्लँक्समध्ये विचारू शकता. वार्षिक नियोजनानंतर दुसरी पायरी डॅश डॅश होईल. मग तुम्ही ते घटक नियोजन सांगू शकता. इथे तुम्ही घटक नियोजनाची व्याख्या लिहू शकता. बरोबर. हे तुम्हाला घटक नियोजनची आवश्यकता का आहे हे पण हा पण प्रश्न येऊ शकतो. आणि घटक नियोजनाचे फायदे, तर हे फायदे मी इथे दिलेले आहे, ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. असेच तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही, आणि तुम्हाला अजून असे म्हणजे वार्षिक म्हणा किंवा पाठ नियोजनचा हवं असेल तर मी थोडक्यात तुम्हाला हे असं नोट्स बनवून देऊ शकते. सो प्लीज तुम्ही माझा हा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.